ठीक आहे. बरं आज काय करू माहिती आहे का, डिस्कस करू आपल्या ट्रेडच्या रिलेटेड. ठीक आहे. आता ट्रेड कोणता आहे तर सेक्रेटेरियल प्रॅक्टिस इंग्लिश. कोणता ट्रेड लिखा होता, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस इंग्लिश. ठीक आहे. आता या ट्रेडच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ट्रेडचा जो उद्देश आहे या आयटीआयमध्ये असण्याचा, एक जो आपला सब्जेक्ट असतो बघा स्टेनो, ज्याला आपण स्टेनोग्राफी म्हणतो, शॉर्ट हँड म्हणतो. ठीक आहे. तर या ट्रेडमध्ये जो आहे ना, तर या स्टेनोची जी स्पीड असते तर आपल्याला 80 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे. 80 वर्ड्स पर मिनिट याचं जे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं या ट्रेडच्या माध्यमातून. ठीक आहे. आता याचं जर ड्युरेशन बघितलं आपण, ड्युरेशन, तर या ड्युरेशन म्हणजे कालावधी किती बाबांनो, तर 1 इयरचा आहे. ठीक आहे. 1 वर्षाचा कालावधी असतो पूर्ण आपल्या ट्रेडचा. त्या व्यतिरिक्त बघा सिलेबस वगैरे जर बघितलं म्हणजे आपण काय करू, एक एक करून पूर्ण डिस्कस करत चालू आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून. ठीक आहे. थोडं जसं जसं मला लक्षात येईल, जसं सांगता जाईल या विषयावर आपण चर्चा करू. जितके मार्क्स वगैरे लागतात सगळं काय गोष्टी आपण पूर्ण क्लिअर करणार. ओके. तर सेक्रेटेरियल प्रॅक्टिस इंग्लिश याला आपण मराठीमध्ये म्हणतो बाळांनो सचिवालयीन कार्यपद्धती. काय म्हणतो, सचिवालयीन कार्यपद्धती. ठीक आहे. तर हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, नाही तर तुम्ही स्टेनो करत फिरता बाहेर. सेक्रेटेरियल प्रॅक्टिस इंग्लिश हा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेड आहे. स्टेनोग्राफी हा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेड आहे, परंतु त्याचा सगळ्या सिलेबस स्टेनोचा तर हा कशामध्ये, तर या ट्रेडमध्ये आपल्याला दिलेला आहे. आता त्या सिलेबसच्या व्यतिरिक्त आपल्याला काय दिलेलं आहे ते पहिले क्लिअर करा. ठीक आहे. ते ड्युरेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. किती ड्युरेशन, किती वर्षाचा कालावधी आपल्याला, 1 वर्षाचा. त्यानंतर काय असतं त्या सिलेबसमध्ये, तर स्टेनोग्राफी शिकवलं जातं. त्या व्यतिरिक्त स्पीड कोणती मिळते तुम्हाला, तर 80 वर्ड्स पर मिनिटची स्पीड मिळते. स्टेनोग्राफीचं सर्टिफिकेट मिळतं. ठीक आहे. प्लस मध्ये तुम्हाला या ट्रेड मधून काय मिळतं, तर तुम्हाला 40 वर्ड्स पर मिनिट. काय रे, 40 वर्ड्स पर मिनिट म्हणजे तुम्ही 40 वर्ड्स पर मिनिट पर्यंत टायपिंग या ट्रेड मधून कव्हर केलेली असं तुम्हाला माननीय डेप्युटी डायरेक्टर साहेबांचं पत्र तुम्हाला मिळतं. त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधारावर तुम्ही काय करू शकता की तुमची जी समोरची स्पीड आहे, जसे की 80 झाली किंवा सॉरी 100 झाली किंवा 120 झाली, तर ह्या 2 सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्ही ही समोरची स्पीड करू शकता. म्हणजे हा रूल तुम्हाला क्लिअर पाहिजे सगळ्यांना पहिला, की डायरेक्टली 80-100 भरता येत नसतं. बरोबर, 80-100 डायरेक्टली भरता येत नाही स्पीड वगैरे. त्याकरता 60 पास होणं गरजेचं असतं पहिलं. ठीक आहे. जर तुम्ही बाहेर प्रायव्हेटमधून करसाल तर अगोदर 60ची स्पीड तुम्हाला पास व्हावं लागेल. त्यानंतर तुम्ही 80, 100, 120 पैकी कोणताही एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याला क्रायटेरिया वगैरे तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे. 60-80चा जर तुम्हाला फॉर्म भरायचा प्रायव्हेटमधून तर तुम्हाला 30 कॉम्प्युटर टायपिंग कंपल्सरी आहे, आणि जर मॅन्युअल टायपिंग असेल तर 30-40 कंपल्सरी आहे. फक्त 60 करता 30ची टायपिंग लागते, मॅन्युअल असो की कॉम्प्युटर असो. परंतु 80च्या समोर जितक्या पण स्पीड आहे त्याला हायर लेवलची स्पीड असते कॉम्प्युटरची. 40-50 हे त्याला कंपल्सरी असतं. ठीक आहे. ज्या मुलींकडं कॉम्प्युटर 40 सर्टिफिकेट असेल ते 100 पर्यंत फॉर्म वगैरे भरू शकतात. ठीक आहे. तर ते टायपिंगचं बी सर्टिफिकेटची गरज आहे तुम्हाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला सॉरी सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे, तर सिलेबसच्या बाबतीत लक्षात ठेवा गोष्टी 2-3 का सिलेबसमध्ये स्टार्टिंगला शिकवलं जातं तुम्हाला पिटमन सरांचं स्टेनोग्राफी. सर ॲज अ पिटमन जे आपले लेखक आहे स्टेनोग्राफीचे. बराचसा हसण्या वगैरेचा काही उद्देश आहे तुमचा? 2-3 मुली थोडं मला हसताना दिसत आहे, काय प्रॉब्लेम नाही ना? हसू वगैरे नका, समोर घेईन मी सगळ्यांना. ठीक आहे. तर लाईव्ह कॅमेरा बोलतो त्याचा काही विषय नाही, पण हसायचं वगैरे नाही. शिक्षक जर शिकवतोय तर तुमचं काम आहे फक्त ऐका, म्हणजे असं काही मजाक वगैरे करत नाही आपण, इथं सिरियसली बोलतोय. त्यामुळे फक्त लक्ष इकडे पाहिजे माझ्याकडे. नसेल तर मग बाहेर जाऊ शकता तुम्ही. ओके. तर सिलेबस काय काय पहिले लक्षात ठेवा की पिटमन सरांचा जो सर ॲज अ पिटमन आहे त्यांचा जो सिलेबस आहे स्टेनोचा, त्या बुकवर आधारित तुम्हाला पूर्ण थेरी शिकवली जाते. त्या व्यतिरिक्त सेकंड काय शिकवलं जातं पण याच्यामध्ये तुम्हाला, तर तुम्हाला कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा एक सब्जेक्ट वेगळा असतो. काय, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट आणि MS एक्सेस. यामध्ये जो आहे तुम्हाला तर थेरी प्लस प्रॅक्टिकल हे पण शिकवलं जातं या ट्रेडमध्ये. तर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन झालं, त्यानंतर पिटमन सरांची थेरी झाली स्टेनोची, आणि या दोघांचं प्रॅक्टिकल पण असतं, थेरी पण असते. 3 नंबरचं काय शिकवलं तुम्हाला यामध्ये पुन्हा, तर ऑफिस मॅनेजमेंटचं
थिअरी तुम्हाला असते, ठीक आहे, ऑफिस मॅनेजमेंट, ठीक आहे, ऑफिस मॅनेजमेंटची थिअरी असते तुम्हाला पूर्ण दिलेली आहे. तर यामध्ये प्रॅक्टिकल नसतं, ऑफिस मॅनेजमेंटची फक्त आणि फक्त थिअरी असते तुम्हाला. आणि शेवटचा जो चौथा सब्जेक्ट असतो बाळांनो, चौथा सब्जेक्ट कोणता असतो तुम्हाला दिलेला यामध्ये, तर सॉरी, चौथा सब्जेक्ट असतो तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किल, ठीक आहे, एम्प्लॉयबिलिटी स्किल असतो तुम्हाला चौथा सब्जेक्ट. आता एम्प्लॉयबिलिटी स्किलला जे तसं जे बाहेरचा शिक्षक असतो तुम्हाला, तुमच्या शिक्षकाकडे जो आहे, तुमचा क्लास टीचर जो असेल त्याच्या अंडरमध्ये 3 सब्जेक्ट येतात. आता मार्क्स वगैरे किती काय वगैरे आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. म्हणजे भविष्यात ज्या आपण मुला किंवा मुलीला सेक्रेटरियल प्रॅक्टिस इंग्लिश किंवा सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश हा ट्रेड करायचा आहे, त्याच्या डोक्यातल्या सगळ्या ज्या या कल्पना आहे, जसं तुम्ही पण जेव्हा ॲडमिशन केलं होतं हे सर्व तुमच्या माइंडमध्ये थॉट होतात, बरोबर, की बाबा काय आहे ट्रेडमध्ये काय नाही वगैरे सगळ्या गोष्टी, ते हेच आपण क्लिअर करणार आहे. नवीन मुलांना फायदा होईल त्या उद्देशाने सांगतोय. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे ना, तुम्ही सर मला वाटतं 6-7 महिने प्लस तुम्हाला झालं आपल्याकडे वेळ, तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. पण नवीनचा कोणता फायदा होईल आणि या गोष्टी तुमच्या पण नजर समजून जातील, ठीक आहे, याकरता मला सगळं डिस्कस करून तुम्ही लोक चालू आहे. आता नंतर बघा रे बाबा, 4 सब्जेक्ट शिकवले जाते तुम्हाला. 4 सब्जेक्ट सांगा कोणते कोणते. पहिला सब्जेक्ट कोणता आहे सांगा. पिटमन ची शॉर्ट हँडची थिअरी. नंतर सेकंड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, अजून ऑफिस मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल, असे तुम्हाला 4 सब्जेक्ट आहे. आता 4 सब्जेक्टवरती तुम्हाला थिअरीचे क्वेश्चन्स किती असतात ते लक्षात ठेवा. पहिले तर मार्क्स किती पासिंगला, त्या व्यतिरिक्त किती मार्क्सचा पूर्ण पेपर असतो या गोष्टी पहिले क्लिअर करा. सगळ्यात पहिले बघा बाबांनो थिअरी, ठीक आहे. आता शॉर्ट हँड थिअरी प्लस एम्प्लॉयबिलिटी स्किलची थिअरी, ठीक आहे. आता एम्प्लॉयबिलिटी स्किलला आपण शॉर्टकटमध्ये EMP लिहून टाकलं. आता जे असेल ते समजून घ्या. शॉर्ट हँड थिअरी प्लस एम्प्लॉयबिलिटी स्किलची थिअरी प्लसमध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि ऑफिस मॅनेजमेंट, हे सर्व मिळून जे तुम्हाला 150 मार्क्सचा पेपर असतो. किती? 150 मार्क्स. आता यामध्ये एक लक्षात चांगली गोष्ट ठेवा की या 150 मार्क्स पैकी पासिंग क्रायटेरिया तुम्हाला 50 वरती आहे. 50%ला तुम्हाला पासिंग क्रायटेरिया 50च्या वरती पडले पाहिजे, म्हणजे 75 मार्क्सच्या प्लस तुम्हाला मार्क्स पाहिजे या 150 पैकी. तर तुम्हाला मार्क्स वगैरे पण चांगले येतात, कुठून अभ्यास करायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेन, पण एक एक पायरी खाली घेत चालू, बरोबर. तर या 50 क्वेश्चन समजा पकडून चाला किंवा 75 क्वेश्चन्स आहेत किंवा त्यापेक्षा कमी असू शकता. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते, जसं बाकी अदर एक्झाम मध्ये काय असतं बाबा की 3 अगर चुकले, समजा 3 जर चुकले तर 1 मार्क्स कमी होतो, ठीक आहे. 3 जर म्हणजे 3 जर चुकले तर एक किती मार्क्स कमी होतो, तर 1. त्या तसं या आपल्या आयट्या वगैरे नसतं आपल्याला, त्यामुळे सगळं ग्रीन करून यावं लागतं. जितके क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतील त्यापैकी तुम्हाला काही एखाद्या वेळेस जर नाही जमलं, क्वेश्चन्स वाचेल वगैरे नसला तरी त्याला रिकामाने सोडायचा, त्याला क्लिक करून यायचं. कशामध्ये? कॉम्प्युटर थिअरीमध्ये. आता हे सर्व जे थिअरीची एक्झाम असणार, ही थिअरीची एक्झाम असेल ऑनलाईन. आता ऑफलाईन काय काय असणार बाबा, तर प्रॅक्टिकल असेल. प्रॅक्टिकलमध्ये काय काय येईल पहिले लक्षात ठेवा. पहिले येईल तुम्हाला स्टेनोचा पॅसेज, ठीक आहे. स्टेनोचा पॅसेज येईल किती जर बाबा तर 80 WPM चा, म्हणजे 80 वर्ड्स पर मिनिटचा. तुम्हाला स्पीड वगैरे दिलेलं आहे, सगळं काही होईल. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॅसेज असणार बघा 100 मार्क्सचा. इथे येतो खाली किती तर 100 मार्क्स. त्या व्यतिरिक्त सेकंड काय असेल तुम्हाला यामध्ये दिलेलं, तर तुम्हाला 100 मार्क्सचा जर पॅसेज झाला पूर्ण टोटल तुम्हाला 250 मार्क्स पाहिजे. तर सेकंड जे असणार तुम्हाला, तर इथं एक एक्सेल शीट असेल, त्याला बॅलन्स शीट पण म्हणतो आपण, ठीक आहे. एक्सेल शीट यालाच आपण बॅलन्स शीट पण म्हणतो. एक्सेल शीटला तुम्हाला असणार बाबा 50 मार्क्स. आता 50 मार्क्सच्या ऐवजी तिसरं तुम्हाला काय असणार आहे, तर एक स्पीड पॅसेज असेल, ठीक आहे. एक स्पीड पॅसेज असेल जो की असेल तो पण 50 मार्क्सचा सेम. त्या व्यतिरिक्त तुम्हाला लेटर असणार आहे बाबांनो, लेटर पण असणार आहे बाबांनो पूर्ण 50 मार्क्सचा. सर्व मिळून जे आहे प्रॅक्टिकलचे मार्क्स तुम्हाला होतात 250. किती? 250 मार्क्स. प्लस मध्ये हे किती सांगितलं तुम्हाला 150, ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन बघा त्याचं की 250 मार्क्स प्रॅक्टिकलचे, इथे PR लिहितो वाटलं शॉर्टकट मध्ये, प्रॅक्टिकलचे 250 मार्क्स. त्यानंतर थिअरीची किती रे बाबांनो 150, ठीक आहे. SH किंवा मग TH म्हणजे थिअरी समजून चला, ठीक आहे. आता पूर्ण जर कॅल्क्युलेट जर केलं आपण तर पूर्ण मार्क किती होत आहे, 400 मार्क्स होत आहे. आता 400 मार्क्सचा पेपर नसतो तुमचा, पूर्ण एक्झाम तुम्हाला काउंट करावं लागतं 600 मार्क्स मधून.
ठीक आहे. हे मार्क्स किती झाले 400. मग प्लस मध्ये 200 मार्क्स कशाचे, तर तुमचे जे इंटरनल असाइनमेंट वगैरे असतात, जे काही तुम्हाला रेकॉर्ड वगैरे असतो 1 वर्षात दिलेला, तर तुमच्या डेली डायऱ्या झाल्या, तुमच्या थिअरी बुक, प्रॅक्टिकल बुक्स, त्यानंतर तुमच्या चाचण्या ते घेतो आपण मंथली टेस्ट, त्यानंतर वीकली टेस्ट वगैरे जे घेतो त्याचे सगळ्यांचे मार्क्स वगैरे मिळून तुम्हाला तुमचे जे वर्ग शिक्षक असतील किंवा असणार, तर ते तुम्हाला 200 पैकी त्यांना जो अधिकार असतो 150च्या वरती मार्क्स द्यायचा ते तुम्हाला देऊ शकतात. बरोबर. म्हणजे 600 मार्क्स पैकी तुम्हाला पूर्ण क्रायटेरिया असणार आहे. 600 मार्क्स पैकी तुम्हाला पासिंग मार्क्स वगैरे ठरतील. आता यामध्ये प्रॅक्टिकल साठी तर होम सेंटर असतं मुलांना, बाहेरचा एक्सटर्नल तुम्हाला अपॉइंट केलेला असतो, बाहेरचा कोणताही व्यक्ती येतो, व्यक्तीमध्ये दुसरा कोणता येणार नाही, जो स्टेनो फील्ड रिलेटेड तोच व्यक्ती, तो तुमचं डिक्टेशन वगैरे गेले, प्रॅक्टिकल वगैरे करून गेले. 1 दिवसाचा पूर्ण कालावधी असतो प्रॅक्टिकल करता. ठीक आहे. तर त्याकरता होम सेंटर असतं. तुम्ही ज्या ठिकाणी बसलात वर्षभर त्याच ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. परंतु जो थिअरीचा आहे तर थिअरीची जी एक्झाम आहे ती नेहमी बाहेरून होती. म्हणजे कोणतंही अननोन तुम्हाला सेंटर दिलं जातं. सहजासहजी सगळ्या मुली सोबतच येतात, परंतु कधी कधी 2 पार्टमध्ये डिवाइड पण करू शकतात. ते 2 किंवा 3 पार्टमध्ये सगळं काही त्यांच्यावरती डिपेंड असतं, आपल्यावरती काहीच नाही. बरोबर. तर या व्यतिरिक्त डबल काय तुम्हाला महत्त्वाचं सांगण्यासारखं की आता नेमकं सगळं वाचायचं कुठून. ठीक आहे. ते महत्त्वाचं सगळं सांगण्यासारखं. तर समजून घ्या की 2 ॲप तुम्हाला दिलेले आहे. कशावरती, प्ले स्टोअरवरती किंवा गुगलवर जर गेला तुम्ही तर गुगलवरती पण सर्च करू शकता, काही विषय नाही. 2 ॲप कोणते तुम्हाला माहिती आहे बसलेल्यापैकी? पहिला कोणता, भारत स्किल, दुसरा ठीक आहे. भारत स्किलचा जो आहे बाबा तर प्ले स्टोअरवरती ॲप पण आहे. भारत स्किलचं काय आहे तर प्ले स्टोअरवरती ॲप पण आहे. सेकंड कोणता आहे, कारण डोक्यावर तांदे असं काय काय निमी मॉक टेस्ट. कोणता तो, NIMI निमी मॉक टेस्ट. ठीक आहे. तर याचं पण काय बाबा सेम भारत स्किलवरती ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करायची तुम्हाला, तुमचं रजिस्टर त्या ठिकाणी करायचं अकाउंट वगैरे. त्याच्या बाबतीत पण मला वाटतं व्हिडिओ वगैरे म्हणून आपण टाकलेला आहे यूट्यूबला, नसेल तर टाकून देऊ, काय हरकत नाही. तर हे 2 ॲपच्या बाहेरचे तुम्हाला क्वेश्चन्सच येत नाही. हे 2 ॲपच्या बाहेरचे तुमच्या ट्रेड रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत त्याच्या बाहेरचे तुम्हाला क्वेश्चन्सच नाही ना. कारण की जे समोरचे व्यक्ती किंवा समोरचे जे बोर्डवाले असणार आहे त्यांच्याकडे जर असेल डाटा वगैरे बाहेरचा तर ते क्वेश्चन बाहेरचे टाकतील. त्यांच्याकडे ओनली वन डाटा कोणता आहे तर भारत स्किलचा आहे. त्यामुळे निमी मॉक टेस्ट आणि भारत स्किलच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला थिअरीमध्ये मिळत नाही. आता मला तरी साधारण 5 ते 6 वर्ष होत आले या फील्डमध्ये, तर मला या बाबतीत चांगली कल्पना आहे की बाहेरचा आजपर्यंत एकही क्वेश्चन आलेला नाही. बाहेरचे क्वेश्चन्स कोणते ते तुम्हाला ते पण गरजेचं आहे. तुम्हाला जी 50 मार्क्सचं स्पेशल थिअरीमध्ये क्वेश्चन असतात एम्प्लॉयबिलिटी स्किलचे, तर एम्प्लॉयबिलिटी स्किलसाठी तुम्हाला बाहेरचे 2-4 क्वेश्चन 10 क्वेश्चन मिळू शकतात बाहेरचे. म्हणजे पूर्ण जर 50 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे तो, तर मग 25 क्वेश्चन तुम्हाला ते म्हणजे तुम्ही अंदाजे पण सोडू शकता, एवढे सोपे असतात. एकदम सिंपल क्वेश्चन्स. जसं की तुम्हाला स्पोकन वगैरे वरती विचारू शकता, ग्रामर, इंग्लिश ग्रामरवरती, इंग्लिश ग्रामरवरती. तर तुम्हाला स्किल वगैरे जे असतात आपल्याला, जे आपण टॉकिंग स्किल वगैरे आहे त्याच्यावरती एकदम सिंपल क्वेश्चन येतात. आले तर कॉम्प्युटरवरती मिक्स क्वेश्चन पण एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये येतात. तर एकदम सोपं आहे. त्याच्या बाबतीत आपण स्पेशल समजून पण सांगू सगळं काही करू तुम्हाला, ते काही हरकत नाही, ते बघू सगळं काही. आता यामध्ये रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं याच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो एक, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचं आहे फक्त, बाकी गार्डियन डिटेल वगैरे भरायचं, ईमेल वगैरे टाकायचे आणि रजिस्टर करायचं. ज्यांचं होत वगैरे नसेल तर शिक्षकाला भेटा आपल्या क्लासच्या, कारण की तुम्हाला सगळ्यांचं झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. जेव्हा तुमचं ॲडमिशन वगैरे होईल जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येईल त्याच्यानंतरच होईल सगळ्या काही गोष्टी. ओके. आता या 2 ॲपचं एक दुसऱ्यासोबत आहे ना, तर कॉम्पॅरिझन कसं आहे बघा की भारत स्किल ॲप जेव्हा आपण डाउनलोड करू त्याच्यावरती अकाउंट वगैरे बनवून त्यानंतरच आपण निमी मॉक टेस्ट ॲप चालू करू शकतो. भारत स्किलवरती रीड करायचं आणि निमी मॉक टेस्टवरती एक्झाम द्यायची, अशी भानगड. एक दुसऱ्याला अल्टरनेटिव्ह फक्त. ठीक आहे. भारत स्किलवरती तुम्ही रीड करसाल आणि निमी मॉक टेस्टवरती एक्झाम देसाल. हे 2 ॲप रेफर करा, तुम्हाला गरजच नाही, तुम्ही म्हणजे 100% पास झाले. बरोबर. मार्क्स वगैरे वाढवण्याकरता ज्या मुलीला थिअरीमध्ये चांगले मार्क्स पडतात ती मुलगी टॉप येते सगळीकडे. आपल्याकडे टॉप 3च्या मुली काढतात सगळीकडे, म्हणजे मुलं मुली काढतात टॉप 3ला, जे महाराष्ट्रातून आलेले आहे, मराठवाड्यातून कोण वरती आहे, ठीक आहे, विदर्भातून वगैरे असे वेगवेगळे याच्यातून टॉप 3चे काढतात. तर टॉप 3च्या आपल्या क्लासने 2दा नंबर मारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या मुलीला एक मुलगी अशी पण होती माझ्याकडे, फायदा शेख म्हणून,
त्या मुलीला सॉरी फौजिया शेख, फायजा तर आता रनिंगची आहे, फौजिया शेख म्हणून एक मुलगी अशी होते का तिनं 150 पैकी 150 मार्क घेतले होते. ऑनलाईनची ती एक्झाम होती थिअरीची, 150 पैकी 150 होत्या आणि प्रॅक्टिकलमध्ये पण आउट ऑफ मार्क्स होते तिला, म्हणजे थोडे पण कमी 5-10 मार्क. आणि ती महाराष्ट्रातून पहिली होती त्यावेळेस आपली, म्हणजे मराठवाड्यातून वेगळी महाराष्ट्रातून वेगळी असे वेगवेगळे नंबर निघतात. सत्कार वगैरे होतो सगळं काही येतं, मग हे सत्कार आपला व्हायला पाहिजे त्या हिशोबाने अभ्यास करा, बरोबर आहे नाही. मग सगळ्यांचा होईल काहीच विषय नाही. टॉप 10 मध्ये तर येऊ आपण कमसे कम, नाही टॉप 1 तर टॉप 10. 10 मुलींची नावं सिलेक्ट करतात, म्हणजे मुलं मुलींची नावं 10, तर 10 मुलींना किंवा मुलांना बोलवतात, सत्कार वगैरे करतात. तर आपल्या गव्हर्नमेंट आयटीला मोठ्या किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये सत्कार वगैरे होतो, चांगली गोष्ट आहे. त्याच्याकरता तरी करा अभ्यास, चांगली गोष्ट आहे. ओके, हां आता नेक्स्ट बघा रे, हे 2 तर क्लिअर झाले आपल्याला, भारत स्किल क्लिअर झाला आणि मी मॉक टेस्ट क्लिअर झाला. त्या व्यतिरिक्त काय मित्रांनो, तर जे आपलं स्टेनोचा ट्रेड आहे यामध्ये जर तुम्हाला थिअरी पहिल्यापासूनच जर पाठ असेल तर मग काहीच करायची गरज नाही. थिअरी जिला पाठ आहे चांगल्यापैकी, बाबा आर डाऊनवर्ड कधी काढायचा, आर अपवर्ड कधी काढायचा, याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे, ह्या जर तुमच्या पहिल्यापासून क्लिअर असेल तर गरज नाही पडत काही. पण वाचणं तरी पण आहे, मला वाटतं माझ्या अंदाजे 950च्या आसपास काही क्वेश्चन्स आहे. या 950 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला पूर्ण जे 75 क्वेश्चन आहे ते येणार आहे. हां आता याच्या व्यतिरिक्त डबल काय सांगू शकतो तुम्हाला आपण या ट्रेडच्या बाबतीत, बस बाकी दुसरं तर काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी तुम्हाला हां शीट्स वगैरे किती असतात, आता 24 शीट्स सध्या दिलेले तुम्हाला, किती 24 शीट्स, म्हणजे 24 स्टुडंट ॲडमिशन घेऊ शकतात या स्टेनोच्या ट्रेडमध्ये, म्हणजे सेक्रेटरी प्रॅक्टिस इंग्लिश. आता स्पेशली हा ट्रेड खूप रेअर आहे. ठीक आहे, आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये प्रॉपरमध्ये 2 ठिकाणी ट्रेड आहे. एक रेल्वे स्टेशन ITI आहे, तिथं मुलं आणि मुली मिक्स आहे, आणि दुसरा जो ITI तर वडगल गेटला आहे, म्हणजे इथं फक्त स्पेशली मुलींकरत आहे. या ITI मध्ये पूर्ण 7 ट्रेड आहे आपल्याला दिलेलं आहे. त्या 7 ट्रेड पण चांगले आहे, त्याच्या बाबतीत काहीच विषय नाही. 7 ट्रेडमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये म्हणजे सगळ्यांच्या हिशोबानं जे तिला आवड आहे त्या ट्रेडची, त्या ट्रेडप्रमाणे ती घेऊ शकते. पॉम्पलेट वगैरे काही द्यायची गरज नाही, तुम्ही व्हिजिट करू शकता, ITI वगैरे येऊ शकता, बाकीचे ऑनलाईनवाले सगळे. ठीक आहे, स्पेशली मुलींचा ITI आहे, CCTV वगैरे, कॅन्टीन वगैरे सगळं काही व्यवस्था आतमध्ये आहे, पाणी वगैरे सगळं टोटल आहे. कॅन्टीन आहे, बरोबर नाही आहे, चालू होईल मग. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. कॅन्टीन तसं बी तुम्ही खाऊन बी येता ना खाता बी येतात, त्याच्यामुळं टेन्शन नाही. ठीक आहे, आज काही प्रॉब्लेम नाही. तर इतकंच सांगायचं होतं, जास्त काही सांगण्यासारखं नाही ट्रेडच्या बाबतीत. पण जे काही मेन टॉपिक्स होते आपण त्याच्यावरती डिस्कस केलं. तुम्हाला काही शंका आहे समोर, इससे कोई दिक्कत? एक दिक्कत होना मांगता है आपको कि भाई म्हणजे जर तुम्हाला 80चं सर्टिफिकेट इथं मिळत आहे आणि 80 समोर करायचं काय, हे प्रॉब्लेम तुम्हाला डोक्यामध्ये पाहिजे होता, बरोबर. 80च्या समोर करायचं काय लेकरा होतं, एक समोरची स्पीड असते बघा रे, 100 वर्ड्स पर मिनिट आणि 120 वर्ड्स पर मिनिट. या दोघाला 1 टाइम तुम्ही फॉर्म भरू शकता. एक जो आपले प्रायव्हेट सेक्टर असतात त्या प्रायव्हेट सेक्टरचा एक रूल आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणी सांगणार नाही की 1 टाइम जर 3 तुम्ही फॉर्म भरताय, 1 टाइम 3 फॉर्म भरता येतात. पण जर 1 टाइम 3 फॉर्म भरताय आणि जर तुम्ही 80 म्हणजे 80 100 120 3 फॉर्म जर भरले, सपोज तुम्ही त्यांनी भरणार पण भरले सपोज, तर 80 जर तुम्ही फेल झाला तर 100 120 रिझर्व आहेत. जास्त केसेसमध्ये हे झालेलं आहे. एक जर फेल झालं 3 पैकी 2 रिझर्व येतात, म्हणजे 3चं नुकसान, बरोबर. त्यामुळे 3 सहजासहजी कधी भरायचे नाही, 2 फॉर्म भरायचे सहजासहजी. जसं 60 80 पण एक सोबत भरता येत नाही. 60 पहिलं प्री कंडिशनमध्ये दाखवावं लागतं, नंतर 80. म्हणजे त्यावेळेस एखाद्या वेळेस त्या इन्स्टिट्यूटवाला वगैरे करू शकतं काही खालीवरती त्यामध्ये दुसरं काही अपलोड करून, परंतु ते रिस्की असतं सगळं आपल्याकरता, कारण आपलं नुकसान आहे त्यामध्ये. आपलं 60चं पण हॉल तिकीट येत नाही, 80चं पण नाही, तर ती वेगळी गोष्टी असतात, बरोबर. तर पण 80 समोर करायचं काय म्हणून, तर 100 किंवा 120 अशा 2 स्पीड आहे. ते 2 स्पीड करता तुम्ही तयारी करू शकता. 100 आणि 80 ही एकाच रेंजमधली स्पीड आहे. 12 पासवरती ज्या जागा निघतील त्या सर्व 80 100 वरती असणार आहे. 120 ही हायर स्पीड समोरची. ज्या मुलींचं ग्रॅज्युएशन असेल अशा मुलींकरता 120 ची स्पीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 80 100 वरती पण ट्राय करू शकता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे किंवा 12 झालेलं आहे. 80 100 वरती पण करू शकता. असं काही क्रायटेरिया कंडिशन्स वगैरे नाही तर तुम्हाला 120 करणंच गरजेचं म्हणून असं नाही. परंतु काही डिपार्टमेंट्स असे ज्यामध्ये 120 कंपल्सरी लागतं. ठीक आहे, आता 120 काय बाबा वर्ड्स पर मिनिट आहे. WPM म्हणजे वर्ड्स पर मिनिट, हे लक्षात ठेवा.
म्हणजे एका मिनिटाला तो 120 शब्द लिहू शकतो, एवढी गती त्यामध्ये असते. आता एवढे शब्द वगैरे लिहितात कसं आहे, हे सगळे जे ना डोक्यामध्ये येणं पण म्हणजे तुम्हाला अशी कल्पना आल्या पाहिजे सगळ्या का बाबा हे 120 म्हणजे खूप होत आहे ना ते. मी जे गडबड करतोय ही माझी स्पीड 50-60ची बघतो. ही जी मी बडबड करतोय केव्हा समजा आता काही मला वाटतं घाम आला बडबड करताना, तर हे 60-70च्या आतमध्ये स्पीड आहे. 120 म्हणजे खूप हायर असते ती. जो ओरिजिनल स्टेनोग्राफर आहे त्याला एकदम कमी वाटते ती स्पीड, एकदम नॉर्मल वाटते 120-140 नॉर्मल वाटते, परंतु तेवढं असलेलं असतं ते. बरोबर, रात्रंदिवस तेच हे बोर्ड कामातून जातात, एवढं यामध्ये हार्डवर्क स्ट्रगल वगैरे करावं लागतं सगळ्या गोष्टी. परंतु जे आपण सॉन्ग वगैरे ऐकतो, सॉन्गची स्पीड 30 ते 40, जास्त नाही. ते तर पहिलं 2-3 म्हणते ते एकच लाईन, ठीक आहे, आ कर लागलं आ या 3 लिहायचे खाली, तर ती एकदम नॉर्मल स्पीड आहे 30-40ची. परंतु हे आपण एकदम म्हणजे बाजूला गप्पा मारत पण लिहू शकतो, एवढं सिम्पल लिहू शकतो आपण सॉंग्स वगैरे कोणते मराठी, ज्याचं मराठी स्टेन होते मराठी, इंग्लिश आहे ते इंग्लिश, हिंदी आहे ते हिंदी. तर 100 पण करायचं आणि 120 पण आपल्याला भविष्यामध्ये करून ठेवायचं. हा, त्या व्यतिरिक्त डबल काय करून ठेवायचं नाही. आता फॉर्म त्याच्या मी भरता येणार आणि ते तर क्लिअर आहे. तुम्हाला टायपिंगमध्ये स्पीड कोणत्या पाहिजे बाबा, 30-40 इंग्लिश आणि 30 मराठी. आता यामध्ये एक तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो की 40 करणं गरजेचं आहे की नाही, मराठी 40 करणं गरजेचं आहे की नाही, असं पण तुमचा क्वेश्चन पाहिजे. आता बघ काय होतं माहिती आहे, ज्या मुलींना स्टेनो करायचं आहे, स्टेनोग्राफी मराठी स्टेनो स्पेशल आहे, तर त्या मुलीला जर 80चा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे 80च्या समोर पुरे फॉर्म भरायचे मराठी स्टेनोमध्ये स्पेशल आहे, त्या मुलीला कंपल्सरी 40 लागतं म्हणजे लागतं. ठीक आहे, मुलीला म्हणजे आता मुलीच माझ्या समोर मुलीच म्हणतो मी, तर तिला कंपल्सरी 40 लागतं. आणि जॉब करता काय प्लेसमेंटचं काय क्रायटेरिया लेकर होतं, इंग्लिश 30-40 आणि मराठी फक्त 30-40ची गरज नाही. ठीक आहे, तर म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही 40 पण करा म्हणून, परंतु जर मराठी स्टेनो करायचा तर करून ठेवा. आता हा पण एक क्वेश्चन पाहिजे तुमचा की मराठी स्टेनो करायचं की नाही करायचं. ठीक आहे, आता याच्या अगोदर काय राहायचं लेकर की मराठी स्टेनो जास्त करून ITI वगैरे मध्ये मुलं करायचे, मुली करून घ्यायचे, म्हणजे कसं डायरेक्ट 100ची स्पीड भेटायची. परंतु माग 1 वर्ष अगोदरपासून सगळ्या ITIचे मराठी स्टेनोच बंद करून टाकले. का केले का नाही केलं या बाबतीत डिस्कस करून काही फायदा नाही. हां, परंतु बंद झाले सरळ. मग आता एकच उपाय तुमच्याकडे की सरळ तुम्ही करू शकता कशावरून प्रॅक्टिस, तर जे पण प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता त्याच्यात पण जे लेकरं तर आपण स्वतः इंटरेस्टेड पाहिजे. शिक्षकाचं काम आहे शिकवणं, त्या विद्यार्थ्याचं काम आहे त्याला शिकणं आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणं. ज्यानं गुरुला गवसणी घातली असं मराठीत म्हणतात, त्याचं ज्यानं नेहमी देवाचा त्याचा हात डोक्यावर असतो. बरोबर, म्हणजे गुरुनं जितकं सांगितलं त्यानं ऐकलं, तितकं जर कंटिन्यू मुलगा करत राहिला किंवा मुलगी करत राहिली तर तो कधी मागं येत नाही. बरोबर, जर आपण गुरुच्या विरोधात गेलो तर मग आपलं वाटोळं तिडून सुरू होतं. तर कोणत्या क्षेत्रात बघा, काही बघा, ज्या माणसानं तुम्हाला शिकवलं, ज्या माणसानं तुम्हाला या कामामध्ये इंटरेस्ट आणून त्याला नेहमी त्याच्या सांगण्याप्रमाणे वागा. ठीक आहे, तर मग त्याचं जे ना तर तो पण बघतो आणि देव पण बघतो. प्रत्येक काम स्वतःच्या लग्न होत नसतं, त्याला श्रम पण लागतं आणि आशीर्वाद पण लागतो. 2 गोष्टी त्याला लागतात. बरोबर आहे की हे मान्य आहे तुम्हाला? संपला विषय. तर ह्या गोष्टी पण क्लिअर करून घ्या. बघा बाबा की 40 करायचं नाही करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. मराठी स्टेनो करायचं, इंग्लिश मराठी 40 100% लागतं. आता याच्यानंतर काय असतं बाबा, 40 नंतर स्पीड असते पुन्हा 50 आणि 60. ठीक आहे, याच्यामध्ये 30 आणि 40 फक्त कॉम्प्युटर टायपिंगमध्ये. कॉम्प्युटर टायपिंगमध्ये 50 पण आहे, पण त्याला SSD TCD असं काहीतरी म्हणतात त्याला, मला लक्षात येत नाही नाव त्या. तर ते कॉम्प्युटर टायपिंग 50 करायची नाही करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु त्या कॉम्प्युटर टायपिंगच्या 50चा रूल असा म्हणतो की ज्या माणसाला कॉम्प्युटर टायपिंगवरती शिक्षक म्हणून काम करायचं त्याकरता तो 50चा कोर्स बनवलेला आहे, असं त्याचा एक रूल म्हणतो. बरोबर, त्यामुळं आपल्याला जर 50ची कुठं आवश्यकता पडली तर त्यावेळेस आपल्याला मॅन्युअल टायपिंग 50कडे वळावं लागेल, कारण की त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन असतं का 50 वर्ड्स पर मिनिट. बरोबर, आणि कॉम्प्युटर टायपिंगच्या याच्यावरती क्लिअर मेन्शन नसतं. त्याच्याकरता प्रयत्न करू, काही लेटर रायटिंग वगैरे काही असेल त्याच्यात आपण प्रयत्न करू त्याच्याकरता, याच्यावरती आम्हाला तुम्ही मेन्शन करून द्या म्हणून असं आपण करू शकतो मी समोर. तर मग विद्यार्थी वर्ग वगैरे सगळे मिळून केलं तर होईल त्या सगळ्या गोष्टी. तर ती पुढची गोष्ट आहे, अजून त्यावरती टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, ते एवढे क्वेश्चन तुमचे असायला हवे. आता क्लिअर झालं सगळं? किसी कोई दिक्कत होगी तुमको? छोटा मोठा बोलिए.
120च्या नंतर काय करायचं, ठीक, काय हरकत नाही. हे बघ तुम्हाला स्पीड बघा 60 ते 120, 120 ते 180 या प्रकारे स्पीड आहे तुम्हाला. परंतु ते 130, 140, 160 हे जे तर फक्त चोचले म्हणजे कसे माहिती आहे का, करा तुम्ही, मला हरकत नाही, करा, एकदम चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही 140 पास आहे पकडून झाला आणि तुम्हाला 100चं डिक्टेशन घेता येत नाही, त्याचा अर्थ काय निघतो, कळतंय ना. तुम्ही 140 पास आहे आणि तुम्हाला 100चं डिक्टेशन मध्ये असं झालं त्या माणूस, त्याचा अर्थ काय होतो, काहीतरी गोळ किया छोरा आहे. आता सगळे करतात तो विषय नाही, सगळे म्हणजे असे मागं तिकडे बघून निघून आणतात ते वेगळी गोष्ट आहे. परंतु जॉबचा क्रायटेरिया लेकर 100 ने 120 आहे, कशाला आई बाबा पैसे घालायचे, ठीक आहे. 120, 130, 140 म्हणजे काय बाबा, मेरे से तू बडी आहे, इतना उसका अर्थ आहे, ही माझ्यापेक्षा हुशारीला जास्त येतं, तितका अर्थ आहे. परंतु तो सर्टिफिकेट फक्त तुम्ही जर अदर क्वालिफिकेशनमध्ये विचारलं तरच लावू शकता, नसता त्याला देवळी तट ठेवणं पूजा करत. और समजा और कोई दिक्कत, छोटे मोठे क्वेश्चन नाही आहे. अरे माझ्याकडे एवढं मराठाचे क्वेश्चन तुमच्याकडे एक नाही म्हणलं आवड का आहे का दळवीची नाहीच. अरे हां, ऑफिस मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला, तुमचा जो ट्रेड आहे तो सेक्रेटरी म्हणून आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये सेक्रेटरी म्हणून एक पोस्ट असते, कोणत्या ऑफिस असतो. आता त्या सेक्रेटरीला आपण त्यांना PA पण म्हणतो, पर्सनल असिस्टंट. स्टेनोग्राफी केल्यानंतर पर्सनल असिस्टंट म्हणून आपल्याला जॉब लागतो PA म्हणून, जो की हायर लेवलचा अधिकारी असतो त्या लेवलचा, बरोबर. क्लास 2 ची पोस्ट असते, पेमेंट पण क्लास 1 अधिकाऱ्याच्या लेवलला असते त्याची. त्या सेक्रेटरी बनण्याकरता हा कोर्स बनवलेला आहे आणि त्या सेक्रेटरीचं वर्क काय तो त्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. तो सेक्रेटरी समजा मी आले ना, माझं काम काय रोजाचं बाजारावर चला रे, सकाळ उठला हा पेज काढा, 90 पेज नंबर, हा चॅप्टर आहे. माझं वर्क काय तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्ही शिकल्या का बघायचं आहे. हां, तुम्हाला येतं की सगळं काही बरोबर, प्रॅक्टिकल जमतं आहे का, डिक्टेशन घेता येईल का, वाचता येईल का, हे काय कोणचं वर्क आहे माझं, का कारण मी शिक्षक आहे, बरोबर. तसंच एक सेक्रेटरी आहे, सगळ्यांना बरोबर कामाशी कसं लावायचं त्या सेक्रेटरीचं काम आहे. तेच काम शिकवण्याचं काम कुठून होतं, ऑफिस मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये, ठीक आहे. जसं सेक्रेटरीचं वर्क काय काय असतात की मीटिंग्स वगैरे लावणं, फोन कॉल्स वगैरे करणं, मीटिंगचा अजेंडा काय स्वतः ठरवणं, बदल्या वगैरेचं बघणं, सगळ्या कामामध्ये सेक्रेटरी असतात. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये हे सर्व आपल्याला दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त ऑफिस बाबतीत लेआउट वगैरे कसं, म्हणजे इतकं ऑफिस आहे यामध्ये 50 लोकांना काम करायचं, मग ते लेआउट कसं ठरवायचं हे पण काम सेक्रेटरीचं असतं, ठीक आहे. ऑफिस मॅनेजर जो असतो त्याच्यावरती पण कंट्रोल सेक्रेटरीचा असतो. और सर 180 आपलं 80 आणि 100 ची जी 12th पास आहे तर मग जागा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये निघतात? सगळेच जितके पण डिपार्टमेंट आहे ज्यांना 2 कॅटेगरी वेगवेगळ्या, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. हायर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणजे बघा जो उच्च लेवलचा असतो आमच्यामध्ये स्टेनोमध्ये, तो हायर ग्रेड. त्याकरता 120ची स्पीड पास आउट प्लसमध्ये ग्रॅज्युएशन लागतं, ठीक आहे. आणि लोअर ग्रेड म्हणजे लहान लेकरू, आणि त्याच्यामुळे लहान लेकरू नाही बाबा, मोठी पोस्ट दिली पण त्याच्यापेक्षा लहान मोठं नसतं तसं. त्याच्याकरता 80 किंवा 100 पाहिजे, ऑब्लिकमध्ये देतात ते, म्हणजे वेगवेगळ्या रिक्वायरमेंटमध्ये वेगवेगळे देतात ॲडव्हर्टाईजमेंट सॉरी, ठीक आहे. तर 80 वेगळा, 100 वेगळा, 12वी पास पाहिजे. परंतु आता काही दिवसापासून असं नजरेत येत आहे की जास्त करून पोस्ट ग्रॅज्युएशनवरती निघत आहे. त्यामुळे शिक्षण वगैरे थांबू नका, मध्ये कंटिन्यू करा. जसं काही रताळा किंवा रताळ्या काय करतात की 12वीपर्यंत शिकतात, बस झालं माय मी आता दुसरे करते आणि चालू करता, नाही जागा नाही घेत नाही तशी बसती माय घरीच. हां, त्यामुळे ज्यांना शिक्षण स्टॉप नका करू, ते कंटिन्यू चालतं, बरोबर. कोणी आता जी आपली एक्झाम राहील त्यामध्ये पॅसेज कुठून असत ना, हे बघा पॅसेज वगैरे ठरवण्याचं सगळं जो हे आहे, तर नियमीवाले जे आहे जे आपलं एक्झाम कंडक्ट करतात त्यांना अधिकार आहे. तो काय करतात, GCC पॅसेज उचलतात, जसताचा GCC जे आपली एक्झाम होतात ना त्यातले जुने पॅसेज उचलतात, ते तो टाकतात तुम्हाला. मागचे पेपरचे जे झालेले पेपर आहे, जेव्हा पण स्टेनोचे पेपर्स होत आहे सरासरी जुना पॅसेज असतो आणि कोणता येईल एक कोणाला टाकू नाही, बिलकुल नाही. फॉर्म प्रत्येक महिन्याला आता 4 डिपार्टमेंटला जागा निघाल्या, जस्ट 4 डिपार्टमेंटला जागा आहे. जागा पण म्हणजे जागा कमी आहे आपल्या, अनार बिमार असं काय म्हणतो, जागा कमी आहे पण कॉम्पिटिशन पण एवढं जास्त नाही मिळेल. आपल्याकडं कागदाचे नारायण जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे असं काय अरे हे दिसतंय हाणला इकडे पाहिजे ना असं लिहितात आहे, अशी नारायण खूप आहे आपल्याकडं. आणि नारायण म्हणून पण कोण जातं माणूस, नंतर सोडून देतात आहे, पासआउट होऊन जातं, भाऊ पाहतच नाही. मला एक असं खतरनाक शूटर भेटला तर आमचा
एक्झामच्या टायमाला माझ्या ते मला लेखक विचारत होतं स्टेनोसो कोण आहे म्हणून म्हणलं कुठे आहे पण जाऊ द्या म्हणलं बरं त्याला लेखकच माहित नाही ते 120 पेपर द्यायला मिळाला म्हणजे असे पण नमुने भरपूर आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही हां और एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आता तू माझं तर ट्रेड नाही त्याचा पण मग त्याच्यामध्ये मला वाटतं इंग्लिश ग्रामर त्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतात त्यानंतर बघा काय त्या स्किल वगैरे जे असतं ना आपण बोलतो वगैरे कसं एक दुसऱ्यासोबत संभाषण वगैरे त्यावरती काही क्वेश्चन्स असतात कॉम्प्युटरवरती क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये जनरल अवेअरनेसवरती असतात भरपूर असे क्वेश्चन मिक्स आहे त्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला शिक्षक येईल ना सांगा जी आहे मॅडमला बट ठीक आहे ते डिस्कस नंतर करू बाकीचं कामाचं सांगा ना काय तर जनरल नका करू ना जनरल डिस्कस नका करू आहे का काही क्वेश्चन तुमच्या ठीक आहे संपला विषय मग चला धन्यवाद